नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या सुरू असलेली तलाठी परीक्षा, आगामी काळात येणारी नगर परिषदेची परीक्षा, जिल्हा परिषदेची परीक्षा, आरोग्य भरतीच्या परीक्षा, त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षा, या सगळ्याच परीक्षेच्या दृष्टीने जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ज्या काही परीक्षा कंडक्ट केल्या जातात, अगदी पोलीस भरतीपासून राज्यसेवा पर्यंतच्या या सगळ्या परीक्षेसाठी एक टॉपिक कॉमन आहे, तो म्हणजे समाज सुधारक। समाज सुधारकावर प्रश्न 100% असतात। कोणतीही परीक्षा असू द्या, महाराष्ट्रामध्ये होणारी कोणतीही परीक्षा घ्या, समाज सुधारकाचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळणार। आणि हे जे समाज सुधारकाचे प्रश्न आहे जे तुम्हाला विचारले कुठून जातात, तर त्याचा एकमेव स्रोत आहे 11वीच्या इतिहासाचं जुनं पुस्तक। मग आपण त्या 11वीच्या इतिहासातील जे जुनं पुस्तक आहे त्यामधील सर्व समाज सुधारकांचा अगदी व्यवस्थितपणे आज आपण अभ्यास करणार आहोत। हे लेक्चर बघितल्यानंतर याबाहेर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही। मुलांच्या मागणी पूर्ण करण्याचं काम सध्या अभ्यास मित्र करत आहे। तुम्ही जो टॉपिक सांगत आहे त्या टॉपिकवर आपण लेक्चर बनवत आहोत। आपण लोकसंख्या टॉपिक घेतला, आपण आरटीआय टॉपिक घेतला, साहित्यिक व साहित्य त्यांचे जे काही साहित्य आहे त्याचबरोबर त्यांचे काही टोपण नाव आहे यावर लेक्चर घेतले। त्याचबरोबर आपण मित्रांनो योजना ज्या आहे गव्हर्नमेंटच्या त्यावर लेक्चर घेतलं। त्याचबरोबर काल एक लेक्चर जे काही आंतरराष्ट्रीय परिषद आणि संमेलन झालं त्यावर लेक्चर घेतलं, महत्त्वाची कलमावर लेक्चर घेतलं। तर अशा प्रकारे आम्ही लेक्चर बनवत आहोत। हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जरी एखाद्या टॉपिकवर लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत तो टॉपिक पोहोचवा, आम्ही त्यावर लेक्चर बनवू, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळतील। आम्ही तुमच्यासाठी लेक्चर बघत आहोत, तर तुम्हाला ते लेक्चर बघायचे, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे आणि यशस्वी झाल्यानंतर आम्हाला फोन करा, आम्हाला भेटायला नक्की तुम्हाला यायचं आहे। तर मग आजचं लेक्चर सुरू करण्या अगोदर ज्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल, तुम्हाला लेक्चरची क्वालिटी तर कळतच असेल की आम्ही कशा प्रकारे शिकवतो। तर तुम्हाला पूर्ण बॅचेस जर म्हणजे विकत घ्यायचं असेल किंवा पूर्ण बॅच स्टार्ट पासून एंडिंग पर्यंत शिकायचं असेल तर तुम्हाला आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। अगदी माफक शुल्कामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक परीक्षेच्या बॅचेस उपलब्ध करून दिलेले आहे। तलाठी असू द्या, त्यानंतर आता जिल्हा परिषदेची बॅच ओपन केलेली आहे, त्याचबरोबर आपण नगर परिषदेची बॅच सुद्धा सुरू आहे आणि आरोग्य भरतीची बॅच सुद्धा सुरू होणार आहे। तर या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन मध्ये बघायला मिळतील। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, टेलिग्रामवर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन आणि तिथं तुमच्या मागण्या ज्या आहे की आम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर लेक्चर पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाच्या पेजवर फॉलो करा, आम्ही तिथं अभ्यास विषयक रील्स टाकणार आहोत। तर आता वेळ न वाया घालवता आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा, आपल्या लेक्चरचं सुरुवातीचे जे काही समाज सुधारक आहे हे आहे जगन्नाथ शंकर शेठ, किंवा यांना नाना शंकर शेठ म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मित्रांनो, थोडक्यात यांच्याविषयी परिचय द्यायचा तर हे इतके श्रीमंत व्यक्ती होते की यांनी इंग्रजांना त्यांची ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तीच विकत मागितली होती। म्हणजे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हे किती श्रीमंत व्यक्ती होते। मग यांचा जो जन्म आहे तो ठाण्यामध्ये झाला होता, मुरबाड या ठिकाणी, आणि यांचं मूळ आडनाव जे होतं ते मुरकुटे होतं। यानंतर पुढे जाऊया, यांचे कार्य जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतील। सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, राजकीय कार्य। मग आपण त्यानुसारच यांचं शैक्षणिक कार्य काय आहे, सामाजिक कार्य काय आहे, राजकीय कार्य काय आहे ते आपण बघणार आहोत। तर यांचं शैक्षणिक कार्यामधलं पहिलं कार्य होतं की 1822 मध्ये यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती। आणि मग या एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत अनेक कॉलेज, अनेक शाळा सुरू करण्यात आल्या होत्या। त्यानंतर यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुद्धा सुरू केलं होतं। एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना किंवा सुरुवात कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनीच केली होती। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दोन गोष्टी आपण कव्हर केल्या। त्यानंतर तिसरी गोष्ट आहे दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड या दोघांनी मिळून एक संस्था किंवा एक संघटना किंवा एक शैक्षणिक संस्था स्थापन केली होती। तिचं नाव होतं स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी। तर ही जी संस्था आहे ही 1845 मध्ये स्थापन करण्यात आली होती। या संस्थेच्या स्थापनेमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी पैशाची मदत केली होती। हे पैशाची मदत करायचे, कुणी शैक्षणिक कार्य जर सुरू करत असेल तर यांनी पैशाची मदत करायला मागं पुढं पाहिलं नाही। ग्रँट मेडिकलची स्थापना करण्यात येत होती तर यांनी सहकार्य केलं। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना होती तर त्यामध्ये यांनी पुढाकार घेतला, पैशाचं मदत केली। तर अशा प्रकारे स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी असू द्या किंवा ग्रँट मेडिकल असू द्या किंवा जे स्कूल ऑफ आर्ट असू द्या, सगळ्यांच्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग होता, यांचा मोलाचा वाटा होता। यांनी मदत केली होती पैशांची मदत सहसा कोणी करत नाही, पण यांनी त्या काळामध्ये
भारतीयांना शिक्षण मिळावं, भारतीय लोक पुढे यावे यासाठी ही मदत केली होती. यांनाच मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो ही पदवी जी आहे ही मिळाली होती. हे एक पद असतं किंवा पदवी असते. हे पद कोणाला दिले जातं किंवा ही पदवी कोणाला दिली जाते, तर मित्रांनो फेलो ही जी पदवी आहे किंवा हे जे पद आहे तर हे अशा व्यक्तीला दिलं जातं जो व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करतो, अशा व्यक्तीची फेलो म्हणून निवड केली जाते. तर मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो जगन्नाथ शंकर शेठ हेच होते. हे झालं मित्रांनो यांचं शैक्षणिक कार्य. यांचं सामाजिक कार्य काय होतं, तर मुंबई ते ठाणे या दरम्यान जी पहिली रेल्वे सुरू करण्यात आली होती, ही रेल्वे सुरू करण्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचा मोलाचा वाटा होता. यांनी त्यासाठी सुद्धा सहकार्य केलं होतं आणि रेल्वे सुरू होण्यामागे यांचे प्रयत्न होते. यानंतर पुढे जाऊया. बघा राजकीय कार्य आपण बघू. यांचं राजकीय कार्य काय होतं, तर बॉम्बे असोसिएशन नावाची एक राजकीय संस्था स्थापन करण्यात आली होती. तुम्हाला सगळ्यांना काँग्रेस माहित असेल, पण काँग्रेसच्या अगोदर भारतीयांचे प्रश्न इंग्रजांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. दादाभाई नौरोजी यांचा सुद्धा यामध्ये सहभाग होता. 1835 मध्ये यांना जस्टिस ऑफ पीस या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. कोणत्या पदावर? जस्टिस ऑफ पीस या पदावर. ही एक इंग्रजांमार्फत दिली जाणारी पदवी होती, जस्टिस ऑफ पीस. यानंतर आचार्य अत्रे जे आहे यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून यांचा उल्लेख जो आहे तो केलेला आहे. तर एवढं आपल्याला जगन्नाथ शंकर शेठ यांच्या विषयी लक्षात ठेवायचं आहे. 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना, 1803 मध्ये जन्म ठाण्यामध्ये. त्यानंतर जर बघितलं 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये मदत. त्यानंतर जर बघितलं 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना, 1835 मध्ये जस्टिस ऑफ पीस पदावर नियुक्ती आणि त्यानंतर कोणी यांच्याविषयी काय म्हणलेलं आहे, तर आचार्य अत्रे यांना मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट म्हणून असं त्यांचा उल्लेख केलेला आहे. यांच्यानंतर जर आपण बघितलं तर पुढील व्यक्ती आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक. आपल्याला 2-3 पॉईंट यांच्याविषयी एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला यावर प्रश्न विचारला जातो. ते पॉईंट कोणते, ते पॉईंट बघण्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी बघून घेऊ. जसं की यांचा जन्म रत्नागिरी मधील पोंबुर्ले या ठिकाणी झाला होता. मग आता यांचं शैक्षणिक कार्य काय होतं, तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी जी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं. बघा लिंक होत आहे गोष्टी. पाठीमागचे जे समाजसुधारक आहे त्यांनी ज्या गोष्टीची स्थापना केली त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांची आणि त्यामध्ये शिक्षक म्हणून काम केलं बाळशास्त्री जांभेकर यांनी. शिक्षण खातं जे असतं एज्युकेशन बोर्ड, तर एज्युकेशन बोर्डमध्ये सुद्धा बाळशास्त्री जांभेकर यांनी काम केलेलं आहे. जे शिक्षण खातं असतं त्यामध्ये कोणी काम केलं, तर बाळशास्त्री जांभेकर. आता यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, तर यांनी मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र सुरू केलं ज्याचं नाव आहे दर्पण. तर दर्पण वृत्तपत्र जरी मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र असेल तरी पण समजून घ्या दर्पण असं त्याचं नाव वरती असायचं आणि हे जे वृत्तपत्र होतं याच्या डावीकडं इंग्रजीमध्ये ती बातमी छापली जायची आणि याच्या उजवीकडं तीच बातमी मराठीमध्ये छापली जायची. अशा प्रकारचं हे वृत्तपत्र होतं. प्युअर फक्त मराठी भाषा मध्ये हे वृत्तपत्र नव्हतं, तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हे वृत्तपत्र छापलं जायचं. त्यामुळे मराठी भाषेचा सर्वप्रथम वृत्तपत्रामध्ये जिथं समावेश करण्यात आला ते वृत्तपत्र होतं दर्पण. म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. पुढे यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं जे मासिक आहे ते सुरू केलं होतं. यानंतर पुढे जाऊया. आता हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती होते, समाजसुधारक होते. यांना ताम्रपट आणि जे शिलालेख होते त्यांचं वाचन करायला यांना आवडत होतं. त्याचबरोबर यांचे काही प्रसिद्ध ग्रंथ आहे. इतिहासाशी संबंधित आवड होती. ताम्रपट शिलालेख वाचणं हे एक इतिहासाची आवड असलेल्या व्यक्तीचं लक्षण आहे. म्हणून यांनी इतिहासाविषयी काही पुस्तक आहे. हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. बघा हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. त्यानंतर इंग्लंडचा इतिहास. त्यानंतर कोणता इतिहास? इंग्लंडचा. त्यानंतर हिंदुस्थानामधील इंग्रजी राज्याचा इतिहास. म्हणजे बघा इतिहासाशी संबंधित किती पुस्तके, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास. त्यानंतर बालव्याकरण,
नीतिकथा, संध्येचे भाषांतर आणि शून्यलब्धी. तर हे शून्यलब्धी हे जे पुस्तक आहे यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, यावर 100% क्वेश्चन येईल. त्याचबरोबर यांना आद्य सुधारक आणि आद्य इतिहास संशोधक या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर आद्य इतिहास संशोधक, आद्य सुधारक आणि मराठी वृत्तपत्राचे जनक हे 3 नावं लक्षात ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी सुद्धा जाणून घेतलं. यांच्याविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दर्पण नावाचं वृत्तपत्र. हे लक्षात ठेवा. शून्यलब्धी ग्रंथ लक्षात ठेवायचा आहे आणि यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी म्हणजे तुम्ही जर मराठी व्याकरण जर बघत असाल तर मराठी व्याकरणाचे जनक कोण आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर आहे. यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी आपण आता बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊ. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म जो आहे तो मुंबईमध्ये झाला होता. यांनी जावरा नावाचं एक राज्य होतं आपल्या भारतामध्ये, तर तिथे एक नवाब होता, त्याचे शिक्षक म्हणून यांनी काम केलं होतं. आणि एल्फिन्स्टन कॉलेज जे होतं जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापन केलेलं, त्यामध्ये सुद्धा यांनी शिक्षक म्हणून काम केलेलं, असिस्टंट टीचर म्हणून काम केलेलं. मग हे पुढे जाऊन डेप्युटी कलेक्टर बनले. आज एमपीएससीतील सगळ्यात वरची जी पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टर, ते हे तेव्हा बनले होते आणि त्यांनी अहमदनगरमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून काम केलं होतं. मग अहमदनगरमध्ये काम करत असताना तिथे उठाव झाला होता भिल्ल समुदायाचा. तर हा उठाव दडपण्याचं काम जे आहे ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलं होतं. त्याचा बिमोड केला होता, तो उठाव मोडून काढला होता, म्हणून यांना राव बहादूर पदवी जी आहे या पदवीने इंग्रजांनी सन्मानित केलं होतं. तर ही बाब सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता हे प्रसिद्ध आहे यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्थांसाठी, जसं की यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. आपल्याला ठिकाण आणि व्यक्ती कोण होते त्यांच्यासोबत ते आणि त्याच्या प्रचारासाठी जो ग्रंथ त्यांनी लिहिला त्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मानव धर्मसभा स्थापना आहे सुरतमध्ये, मदत केली दुर्गाराम मंचराम, दिनमणिशंकर दलपतराय यांनी. आणि या मानव धर्मसभेच्या प्रचारासाठी ग्रंथ लिहिला धर्मविवेचन. कोणता ग्रंथ लिहिला? धर्मविवेचन. पुढील संस्था आहे परमहंस सभा, स्थापना मुंबईमध्ये, मदत केली आत्माराम आणि भाऊदाजी यांनी आणि याच्या प्रचारासाठी परमहंसिक ब्राह्मधर्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला. परत सांगतो, मानव धर्मसभा स्थापना सुरतमध्ये, दुर्गाराम मंचराम, दिनमणी शंकर दलपतराय यांनी त्या स्थापनेमध्ये मदत केली मानव धर्मसभेमध्ये आणि धर्मविवेचन नावाचा ग्रंथ जो आहे तो या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी लिहिला. परमहंस सभा आत्माराम आणि भाऊदाजी लाड यांच्या मदतीने ही संस्था स्थापन करण्यात आली मुंबईमध्ये आणि परमहंसिक ब्राह्मधर्म हा जो ग्रंथ आहे हिच्या प्रचारासाठी यांनी लिहिला होता. मग त्याचबरोबर अजून एक सभाची स्थापना केली होती, पण तिच्याविषयी जास्त काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाहीये. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, आता मी 11वीच्या पुस्तकानुसार लेक्चर घेतो म्हणून मी काही जास्त इन्फॉर्मेशन इथे दिलेली नाही 11वीच्या पुस्तकामध्ये. तर ज्ञानप्रसारक सभा जी आहे ती 1848 मध्ये स्थापन करण्यात आली होती. तुम्हाला जर हिच्याविषयी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन भेटली तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. ज्याची इन्फॉर्मेशन सगळ्यात बेस्ट असेल ती कमेंट आपण टॉपला पिन करून ठेवू. आता बघा, हे जे दादोबा पांडुरंग तरखडकर होते तर यांचेच बंधू होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. कोण होते? आत्माराम पांडुरंग तरखडकर. आत्माराम पांडुरंग तरखडकर. मग हे जे आत्माराम पांडुरंग तरखडकर होते तर इथं बघा परमहंस सभेच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. तर यांनीच प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. यांनीच कशाची स्थापना केली होती? प्रार्थना समाजाची यांनी स्थापना केली होती. आत्माराम पांडुरंग तरखडकर हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू होते आणि यांचा जे काही परमहंस सभा होती तिच्या स्थापनेमध्ये सहभाग होता. पुढे जाऊन यांनी स्वतःची एक समाज स्थापन केला प्रार्थना समाज या नावाने. लक्षात कसं ठेवायचं की आपण देवाची प्रार्थना करण्यासाठी देवाची प्रार्थना का करतो तर आपल्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण देवाची प्रार्थना करतो. मग आत्म्याला शांती म्हणजे आत्माराम आणि देवाची प्रार्थना म्हणजे प्रार्थना समाज. तर अशा प्रकारे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. बघा, दादोबांचे ग्रंथ कोणते आहे तर मराठी भाषेचे व्याकरण हे यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मराठी भाषेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखलं जातं. यशोदा पांडुरंगी हे दादोबांचं
पुस्तक आहे विधवा श्रमार्जन, हे दादोबांचं पुस्तक आहे, आणि मराठी नकाशाचं पुस्तक हे सुद्धा दादोबांचंच पुस्तक आहे. यानंतर आपण राव बहादूर पदवी यांना का मिळाली हे सुद्धा बघितलेलं आहे. यानंतर पुढील समाजसुधारक आहे गोपाळ हरी देशमुख. कोण आहे? गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी या नावाने ओळखतो. बघा, एक प्रभाकर नावाचं वृत्तपत्र होतं, प्रभाकर, आणि या वृत्तपत्रामध्ये हे लेख लिहायचे, आणि ते लेख लिहिल्यानंतर त्याच्या खाली ते नाव लिहायचे लोकहितवादी. त्याच्या खाली ते नाव काय लिहायचे? लोकहितवादी, लोकहितवादी असं नाव लिहायचे. तर त्यामुळं यांना लोकहितवादी या नावाने ओळख मिळाली आणि हे प्रसिद्ध झाली. मग गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म जो आहे तो पुण्यामध्ये झाला. यांचं उपनाम आहे सिद्धेय. तर हे यांचं उपनाम आहे. यांनी वेगवेगळे कामं केले, जसं की 1844 मध्ये यांनी भाषांतरकार म्हणजे ट्रान्सलेटर म्हणून काम केलं. 1846 मध्ये मुन्सफ म्हणजे हिशोब वगैरे करण्याचं जे काम असतं ते यांनी केलं. 1822 मध्ये यांनी असिस्टंट कमिशनर म्हणून काम केलं, आणि पुढे 1862 मध्ये यांनी असिस्टंट जज म्हणून काम केलं अहमदाबाद या ठिकाणी. आपण जर बघितलं न्यायाधीश सुद्धा होते, असिस्टंट जज म्हणून काम केलेलं आहे. वेगवेगळ्या पदावर काम केलं. 1844 मध्ये भाषांतरकार, 1846 मध्ये मुन्सफ, 1852 मध्ये असिस्टंट कमिशनर, 1862 मध्ये असिस्टंट जज. त्यानंतर 1880 मध्ये मुंबई इलाख्यामध्ये जे काही विधिमंडळ होतं, म्हणजे तेव्हाची जी काही विधानसभा असेल, तर त्या विधानसभेचे सदस्य बनले होते कोण? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. यानंतर यांचं कार्य जे आहे ते बघू. साहित्य क्षेत्रातील यांचं कार्य बघा, प्रभाकर नावाचं वृत्तपत्र होतं, यामध्ये लोकहितवादी या नावाने त्यांनी लेख लिहिले होते. या लेखांना म्हटलं जायचं शतपत्रे. तर शतपत्रे कोणाशी संबंधित आहे? तर लोकहितवादी किंवा गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित आहे, ही बाब लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर यांचे ग्रंथ कोणते? तर लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानचा इतिहास, पाणीपत आणि ग्रामरचना हे यांचे काही ग्रंथ आहे. यापैकी तुम्हाला लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानचा इतिहास आणि पाणीपत हे ग्रंथ लक्षातच ठेवायचे आहे. यांनी काही लोकांचं चरित्र लिहिलेलं आहे. पृथ्वीराज चौहान, स्वामी दयानंद सरस्वती यांचं यांनी चरित्र लिहिलेलं आहे. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाशी संबंधित आहे. वेदाकडे चला असा त्यांनी मेसेज दिला होता. जे काही धर्मांतर विरोधी चळवळ जी आहे ती त्यांनी सुरू केली होती. यानंतर पुढे जाऊया. यांना सुद्धा जस्टिस ऑफ पीस ही पदवी जी आहे किंवा या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं, आणि राव बहादूर पदवी इंग्रजांच्या मार्फत मिळाली होती. यांची ओळख आहे लोकहितवादी किंवा भारतातील राष्ट्रीय विचारांचे प्रवर्तक म्हणून. तर अशा प्रकारे आपण गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी अभ्यासलं. यानंतर पुढील समाजसुधारक आहे भाऊ दाजी लाड. कोण आहे? भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड यांचा जन्म जो आहे तो गोव्यातील मांजरी या ठिकाणी झाला होता. यांचं मूळ नाव आहे रामचंद्र विठ्ठल लाड. काय नाव आहे? रामचंद्र विठ्ठल लाड हे यांचं पूर्ण नाव आहे भाऊ दाजी लाड यांचं, पण लोक यांना लाड आणि भाऊ दाजी लाड असं म्हणून ओळखायचे. बघा, 1851 मध्ये जे काही ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापन केलं गेलं होतं ते 1851 मध्ये नाही, त्याच्या अगोदर स्थापन केलं गेलं होतं. पण ते ग्रँट मेडिकल कॉलेजमधून जी पदवी जी मिळवली होती तर ती भाऊ दाजी लाड यांनी मिळवली होती. तर हे एक डॉक्टर होते. यानंतर जर आपण बघितलं तर 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस. आता चिटणीस काय भानगड आहे? तर चिटणीस म्हणजे सचिवपद, सेक्रेटरी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर बॉम्बे असोसिएशनचे पहिले सेक्रेटरी कोण होते? तर भाऊ दाजी लाड. ठीक आहे. त्याची स्थापना दादाभाई नौरोजी, जगन्नाथ शंकर शेठ यांनी मिळून केली होती, आणि त्यामध्ये सेक्रेटरी होते भाऊ दाजी लाड. तर हे लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. 1845 मध्ये स्टुडंट लिटरी आणि सायंटिफिक सोसायटीची जी स्थापना करण्यात आली होती, जिला जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केली होती, तर तिच्या स्थापनेमध्ये भाऊ दाजी लाड यांचा सुद्धा सहभाग होता. म्हणजे सगळे समाजसुधारक जर आपण बघितलं तर एकमेकाशी आपल्याला कनेक्टेड दिसतात. जसं की आपण बघितलं 1845 मध्ये स्टुडंट लिटरी आणि सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी सहकार्य केलं. दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड यांनी तिची स्थापना केली होती. तर तेच आपण आता भाऊ दाजी लाड यांच्याविषयी पुढे बघितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, भाऊ दाजी लाड यांचं काही साहित्य आहे. हेमाद्रीचा काळ, त्यानंतर जैन धर्माची परंपरा हे यांचे काही ग्रंथ आहे. त्याचबरोबर त्यांचं जे साहित्य आहे ते विशिष्ट नावाने प्रकाशित केलं जातं, ज्याचं नाव आहे द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी. द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी या नावाने त्यांचं साहित्य जे आहे ते प्रकाशित केलं जातं. आणि यांच्याविषयी विशिष्ट बाब म्हणजे यांना धन्वंतरी या नावाने ओळखलं जातं, कारण यांनी कुष्ठरोगावर औषध जे आहे ते शोधून काढलं होतं, म्हणून यांना धन्वंतरी या नावाने ओळखलं जातं. तर भाऊ दाजी लाड
यांच्याविषयी काय लक्षात ठेवायचं, एक डॉक्टर होते, ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पदवी मिळवली, धन्वंतरी नावाने ओळखलं जातं कारण कुष्ठरोगावर औषध शोधून काढलं. त्यानंतर बॉम्बे असोसिएशनचे पहिले सेक्रेटरी होते. त्यानंतर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती. हेमाद्रीचा काळ, जैन धर्माची परंपरा यांचे ग्रंथ आणि द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊदाजी या नावाने साहित्य यांचं प्रकाशित झालं होतं. आता भाऊदाजी विषयी तुम्ही विसरणार नाही. यानंतर पुढे जाऊया, विष्णू शास्त्री पंडित आणि यांच्याप्रमाणेच नाव असलेले अजून एक विष्णुबुवा ब्रह्मचारी. या दोघांचा आपण थोडा कम्पेअर करून अभ्यास करूया. बघा, विष्णू शास्त्री पंडित यांच्याविषयी सुरुवातीला आपण अभ्यासू. विष्णू शास्त्री पंडित यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील बावधान या ठिकाणी झाला होता. यांचं एक वृत्तपत्र होतं इंदू प्रकाश नावाचं. तर या वृत्तपत्राचे ते उपसंपादक होते, हे लक्षात ठेवायचं. विष्णू शास्त्री पंडित इंदू प्रकाश नावाचं वृत्तपत्र होतं. यांचं मेन काम आहे की विधवा पुनर्विवाहाचे हे कट्टर समर्थक होते. म्हणजे जे काही महिला विधवा झाल्या त्यांना परत विवाह करण्याचा हक्क आहे याचं यांनी समर्थन केलं होतं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल यांनी स्वतः दिलं होतं. 1874 मध्ये कुसाबाई या महिलेशी यांनी विवाह केला होता, जी ऑलरेडी विधवा महिला होती. तर बघा, यांनी समाज सुधारण्याचं काम केलं आणि समाज सुधारण्याचा संदेश एकदम प्रॉपर संदेश लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी यांनी स्वतःच एक्झाम्पल सेट केलं होतं. त्याचबरोबर 1865 मध्ये यांनी विधवा पुनर्विवाहोत्तेजक, बघा नाव लक्षात ठेवा, विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची यांनी स्थापना केली होती. तर असे आहे विष्णू शास्त्री पंडित. यांचे ग्रंथ बघा तुम्हाला विधवा विवाह, ब्राह्मण कन्या विवाह असेच ग्रंथ दिसतील, म्हणजे विवाहाशी संबंधित, आणि ते पण विधवा विवाहाशी संबंधित ग्रंथ यांचे आहे. त्यानंतर स्मृतिशास्त्र नावाचे ग्रंथ आहे आणि नाना फडणवीस यांची बखर ही यांनी लिहिलेली आहे. तर हे काही यांचे ग्रंथ आणि यांचं कार्य जे आहे, विष्णू शास्त्री पंडित म्हटलं, विष्णू शास्त्री पंडित तर हे विधवा विवाहाचे समर्थक, असंच लक्षात ठेवा. विष्णू शास्त्री पंडित तर विधवा विवाहाचे समर्थक. ठीक आहे. आणि आपण पुढे जाऊया, भाऊ महाजन थोडं नंतर अभ्यासूया. विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता ब्रह्मचारी म्हटलं, हे ब्रह्मचारी कशाशी संबंधित आहे, तर जी काही आपली वैदिक संस्कृती आहे या वैदिक संस्कृतीवर जो टीका करेल त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम करणार विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर यांच्याविषयी हे लक्षात ठेवायचं. विष्णू शास्त्री पंडित ते कशाशी संबंधित, विधवा विवाहाच्या समर्थनाशी संबंधित, आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी वैदिक धर्मावर झालेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याशी संबंधित. मग तुम्हाला जर प्रश्न आला की विधवा विवाहाचा समर्थन करणारे खालीलपैकी कोण व्यक्ती आहे, आणि तिथे जर तुम्हाला विष्णुबुवा ब्रह्मचारी हे नाव असेल आणि विष्णू शास्त्री पंडित असेल, तर डोळे झाकून विष्णू शास्त्री पंडित हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर वैदिक धर्मावर झालेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम कोणी केलं, तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना तुम्हाला ऑप्शन टिक करायचं आहे. तर यांचा जन्म कुलाबा. कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे हे तुम्हाला सांगायचं. कुलाबा सध्या असलेल्या एका जिल्ह्याचं जुनं नाव आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर कुलाबा जिल्ह्यातील शिरवली या ठिकाणी यांचा जन्म झाला होता. यांचं मूळ नाव आहे विष्णू भिकाजी गोखले. विष्णू शास्त्री पंडित यांचं मूळ नाव काय आहे, विष्णू भिकाजी गोखले. तर वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर यांनी दिलेलं आहे आणि यासाठी यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं, वर्तमान दीपिका. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं वृत्तपत्र आहे वर्तमान दीपिका. विष्णू शास्त्री पंडित यांचं वृत्तपत्र आहे इंदू प्रकाश. तर हे दोन्ही लक्षात ठेवायचे. मग यांचं जे साहित्य आहे ते धर्माशी संबंधित असणार, जसं की धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू, वेदोक्त, बोधसागर, रहस्य, त्यानंतर सेतुबंधांनी टीका. तर अशा प्रकारे धर्मप्रकाश, भावार्थ सिंधू, वेदोक्त, बोधसागर, रहस्य, सेतुबंधांनी टीका हे पुस्तकं यांची आहे. ही कशाशी संबंधित आहे, तर धर्मावर टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी यांचं हे ग्रंथ जे आहे यांनी लिहिलेले आहे आणि वर्तमान दीपिका यांचं वृत्तपत्र होतं. तर अशा प्रकारे आपण दोन समाज सुधारकांना इथे कम्पेअर केलं, कारण तुमचं यामध्ये कन्फ्युजन झालं असतं म्हणून आपण यांना कम्पेअर केलेलं आहे. यानंतर आता आपण भाऊ महाजन यांचा अभ्यास करू. बघा, भाऊ महाजन यांचं मूळ नाव आहे भाऊ महाजन कुंटे. यांचा जन्म सुद्धा कुलाबा जिल्ह्यातील पेन या ठिकाणी झालेला आहे. आता यांचं वृत्तपत्र होतं प्रभाकर नावाचं यांचं एक साप्ताहिक होतं, ज्यामध्ये गोपाळ हरी देशमुख हे शतपत्र लिहायचे. शतपत्र ते लोकहितवादी या नावाने लिहायचे. याच प्रभाकर वृत्तपत्रामध्ये शतपत्रे लिहिली जायचे. कोणामार्फत, तर लोकहितवादी यांच्या मार्फत. तर आपल्याला गोष्टी कनेक्ट करून शिकायच्या आहे, ज्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तर भाऊ महाजन प्रभाकर वृत्तपत्राशी संबंधित आहे. ठीक आहे. आणि यांचं हे साप्ताहिक होतं. भाऊदाजी लाड जर म्हटलं तर भाऊदाजी लाड म्हणजे कोण असणार, डॉक्टर असणार. भाऊदाजी लाड, ठीक आहे, तर डॉक्टर. ठीक आहे.
दाजी कोण होते? डॉक्टर होते. आणि भाऊ महाजन कोण होते? तर एक वृत्तपत्राचे संपादक होते. यांनी सुद्धा आपण जर बघितलं तर प्रभाकर वृत्तपत्र सुरू करण्या अगोदर आपण जर बघितलं तर दर्पण, दिग्दर्शन, धूमकेतू, ज्ञानदर्शन अशा विविध वृत्तपत्रामध्ये लेखन केलं. पहिले एक्सपिरियन्स घेतला वृत्तपत्रांचा आणि नंतर स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे भाऊ महाजन यांनी. तर भाऊदाजी लाड हे एक डॉक्टर होते, धन्वंतरी भाऊदाजी लाड आहे. आणि भाऊ महाजन जे आहे ते प्रभाकर वृत्तपत्राची सुरुवात करणारे एक समाजसुधारक आहे. यांच्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा. आता आपण 4 समाजसुधारक बघितले, ज्यामध्ये सेम नावाचे समाजसुधारकांना आपण कम्पेअर केलेलं आहे. यानंतर पुढील समाजसुधारक म्हणजे अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो जन्म आहे तो पुण्यामध्ये झाला होता 1827 ला. यांचं आडनाव होतं गोरे. ठीक आहे, पण यांचे जे काही पूर्वज आहे ते फुलांचा व्यवसाय करायचे, म्हणून यांना पुढे जाऊन आडनाव फुले असं पडलेलं आहे. म्हणून यांना महात्मा ज्योतिबा फुले असं म्हटलं जातं. तर यांचं आडनाव पहिले गोरे होतं, पण फुलांच्या व्यवसायामुळे आडनाव फुले पडलेलं आहे. यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. मुलींसाठी पहिली शाळा जी आहे ती सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. देशातील मुलींसाठी जी पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली 1848 मध्ये. त्यानंतर अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली 1852 मध्ये महात्मा फुले यांनी. देशातील पहिली रात्रशाळा सुद्धा महात्मा फुले यांनी सुरू केली 1855 मध्ये. बघा, स्टेप वाईज काम केलेलं आहे. म्हणजे 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा, 1852 मध्ये अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा. म्हणजे आपण म्हणू शकतो की शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही मैलाचा दगड जो आहे तो रचण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. 1855 मध्ये देशातील पहिली रात्रशाळा सुद्धा कोणी सुरू केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. आपण जर बघितलं तर 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना यांनी स्वतःच्या घरी केली होती. त्याचबरोबर 1865 मध्ये न्हाव्यांचा संप यांनी घडवून आणला होता. तर काय केलं जायचं? स्त्रिया विधवा झाल्यानंतर त्यांचे केस काढून टाकले जायचे, तर त्या विरोधात यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद जो आहे तो खुला केला होता. तर यावर मी डायरेक्ट त्यांच्या वाड्यामध्ये जाऊन व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही निवांत आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता, किंवा मला मेसेज करा आपल्या टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर, मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देईल. तर त्यांच्या घराचा पाण्याचा स्वतःचा जो हौद होता तो त्यांनी खुला केला होता 1868 मध्ये. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली होती. त्याचबरोबर यांची ओळख आहे महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक म्हणून. महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक म्हणून यांची ओळख आहे. यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सामाजिक क्रांतिकारक, महाराष्ट्राचे किंवा देशाचे सामाजिक क्रांतिकारक असं यांना कोणी म्हटलेलं आहे? तर असं यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेलं आहे. सामाजिक क्रांतिकारक असं यांना कोणी म्हटलं? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलेलं आहे. थॉमस पेन नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्या ग्रंथांचा महात्मा फुलेवर खूप प्रभाव होता. त्याचे ग्रंथ होते राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि एज ऑफ रिझन्स. तर असे यांचे पुस्तक होते आणि या पुस्तकांचा महात्मा फुले यांच्यावर खूप परिणाम झाला होता. तर अशा प्रकारे आपण परत एकदा बघू. 1848 मध्ये मुलींसाठीची पहिली शाळा देशातील, 1852 मध्ये अस्पृश्य मुलांसाठीची पहिली शाळा देशातील, त्यानंतर 1855 मध्ये पहिली रात्रशाळा देशातील यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे सगळ्या पहिल्याच गोष्टी यांनी सुरू केल्या. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृह, म्हणजे बालकांची जी हत्या होत होती तर ती रोखण्यासाठी, किंवा समजा या मुलगी झाली तर तिला ऍक्सेप्ट केलं जात नव्हतं, तर त्या काही गोष्टी रोखण्यासाठी आणि जे काही अनाथ मुलं होतं त्यांचं संगोपन करण्यासाठी यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं होतं. 1863 मध्ये न्हाव्यांचा संप 1865 मध्ये घडून आणला. 1868 मध्ये अस्पृश्य मुलांसाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यांची ओळख आहे महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं शाहू महाराजांनी यांना म्हटलं, आणि सामाजिक क्रांतिकारक असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महान महात्मा फुलेंना म्हटलेलं आहे. यांच्यावर काही ग्रंथांचा परिणाम होता किंवा यांच्यावर काही ग्रंथांचा जो प्रभाव होता तो होता, ते ग्रंथ होते थॉमस पेन यांचे राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि एज ऑफ रिझन. तर असे महान साहित्य समाजसुधारक आहे महात्मा फुले, यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या महान कार्यामध्ये महात्मा फुलेंना मदत केलेली आहे तर सावित्रीबाई फुले यांनी, यांची पत्नी आहे, यांनीच हे महान कार्य एकट्या महात्मा फुलेंनी
जर केलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. याच्यामध्ये मोलाचा वाटा जो होता तो सावित्रीबाई फुले यांचा होता. जसं की बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, त्या मुलांचं संगोपन कोण करणार, तर ते सावित्रीबाई फुले यांनी त्या मुलांचं संगोपन केलं होतं. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि तालुका नायगाव या ठिकाणी यांचा जन्म झाला होता. महात्मा फुलेंचं प्रत्येक कार्य असू द्या, या प्रत्येक कार्यामध्ये यांनी साथ दिली होती. प्लेगच्या रोगाची सेवा केली आणि स्वतःला यांना 1897 मध्ये प्लेग हा आजार झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी काही साहित्य सुद्धा लिहिलेले आहे, जसे की काव्य फुले, 52 काशी सुबोध रत्नाकर ही यांची पुस्तकं आहे. तर हे 2 समाजसुधारकांविषयी आपल्याला प्रॉपर माहिती असली पाहिजे. यानंतर पुढे जाऊया बाबा पद्मनजी. तर बाबा पद्मनजी यांचा आपण अभ्यास करूया. यांचा जन्म बेळगावमध्ये झाला, आडनाव मुळे यांचं होतं. ठीक आहे. मग आता बाबा पद्मनजी यांच्याविषयी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. काही समाजसुधारक आहे की ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, त्यामध्ये एक पंडिता रमाबाई येतात आणि बाबा पद्मनजी येतात. पण बाबा पद्मनजी एका गोष्टीसाठी अजून फेमस आहे. मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणी लिहिली, तर बाबा पद्मनजी यांनी लिहिली. त्या कादंबरीचं नाव आहे यमुना पर्यटन. त्या कादंबरीचं नाव काय आहे, यमुना पर्यटन. मग बाबा पद्मनजी जे होते त्यांनी यांना इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती अशा अनेक भाषेचं ज्ञान होतं. यांनी इंग्रजी शाळेमधून शिक्षण घेतलं होतं, विल्सन फ्री चर्च स्कूल. आणि मग पुढे जाऊन त्या शाळेचा प्रभाव त्यांच्यावर होता, त्यामुळे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. यांनी मूर्तीपूजा, जातीभेद या गोष्टींना विरोध केला होता. यमुना पर्यटन नावाची यांनी कादंबरी लिहिली. विधवा विवाहाचे यांनी समर्थन केलं आणि अरुणोदय नावाचं यांचं आत्मचरित्र आहे. तर मोजक्या गोष्टी सांगतो लक्षात ठेवायसाठी. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार, मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन बाबा पद्मनजी यांची आहे आणि आत्मचरित्र अरुणोदय या नावाने प्रसिद्ध आहे. विधवा विवाहाचं समर्थन यांनी केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांना रागो भांडारकर म्हणून ओळखलं जातं. हे सुद्धा विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते. यांनी यांचं जे कार्य आहे यावरून तुम्हाला समजेल की यांनी स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह घडून आणला होता. तर ही यांच्याविषयी महत्वाची बाब आहे राघो भांडारकर. राघो भांडारकर यांचा जन्म मालवणमध्ये झाला होता. पत्की हे यांचं आडनाव होतं, मूळ आडनाव, पण नंतर त्यांना भांडारकर हे आडनाव पडलेलं आहे. तर राघो भांडारकर जे होते ते मुंबई आणि त्याचबरोबर केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी होती, म्हणजे आताची जी लोकसभा आहे आणि तेव्हाची जी विधानसभा आहे, अशा दोन्हीकडे यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे तेव्हाचे आमदार आणि खासदार अशी दोन्ही पद जी आहे ती राघो भांडारकर यांनी भूषवलेली आहे. यांना सुद्धा इतिहासाची आवड होती, म्हणून यांनी हिस्ट्रीशी रिलेटेड, इतिहासाशी रिलेटेड काही ग्रंथ लिहिलेले आहे. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, त्यानंतर वैष्णविझम आणि शैविझम अँड अदर मायनर रिलीजन. तर अशा प्रकारचे यांचे ग्रंथ आहे. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, शैविझम अँड अदर मायनर, अशा प्रकारचे यांचे ग्रंथ आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. सार्वजनिक काका. तर सार्वजनिक काका अत्यंत महत्वाचे समाजसुधारक, ज्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. सार्वजनिक सभा ही काँग्रेसच्या आधी अशी म्हणजे एकदम पॉवरफुल संस्था होती की जिने इंग्रजांना जाब विचारण्याचं डायरेक्ट काम केलं होतं. ठीक आहे, डायरेक्ट पहिले बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली, पण ती इतके डायरेक्ट प्रश्न करत नव्हती जितकी सार्वजनिक सभा इंग्रजांना प्रश्न करायला लागली होती. सार्वजनिक सभा फक्त इंग्रजांना प्रश्न करत नव्हती, तर सार्वजनिक सभा दुष्काळाच्या काळात भारतीयांना मदत करण्याचं काम करत होती. आणि या सार्वजनिक सभेचे कर्ता किंवा संस्थापक होते सार्वजनिक काका. यांचं मूळ नाव लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. गणेश वासुदेव जोशी किंवा वा जोशी म्हणून यांना ओळखलं जातं. जन्म आहे साताऱ्यातला. बघा, हे इतके डेअरिंगबाज होते की वासुदेव बळवंत फडके यांचं वकील बनायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी पुढे आले आणि त्यांनी वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकांचं वकीलपत्र स्वीकारलं आणि त्यांचे वकील बनले. त्यामुळं यांचं नाव आपल्या लक्षात ठेवायचंय. बघा, सार्वजनिक सभेची स्थापना यांनी पुण्यामध्ये केली. या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष कोणाला बनवण्यात आलं होतं, तर श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांना अध्यक्ष करण्यात आलं होतं. संस्थापक कोण होते, गणेश वासुदेव जोशी.
त्यानंतर काँग्रेसचं जे पुढचं जे विजन आहे ते आपल्याला सार्वजनिक सभेमध्ये दिसतं. स्वदेशीचा यांनी पुरस्कार केला, यांचेच विचार आहे जे सार्वजनिक सभेचे विचार आहे. स्वदेशीचा पुरस्कार, ठीक आहे. लघु उद्योग स्थापन करण्याचा आग्रह कोणी धरला होता, तर गणेश वासुदेव जोशी यांनीच धरला होता. आणि तेच विजन सार्वजनिक सभेचं होतं आणि पुढे जाऊन तेच विजन काँग्रेसचं बनलं होतं. 1876-77च्या दुष्काळामध्ये त्यांनी खूप मदत जी आहे ती लोकांना केली होती. यानंतर पुढे जाऊया. पुढील आपले समाजसुधारक आहे बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी यांचा जन्म गुजरातमधील बडोदा या ठिकाणी पारशी कुटुंबामध्ये झाला होता. यांचं साप्ताहिकवर तुम्हाला प्रश्न येणार. इंडियन स्पेक्टेटर नावाचं साप्ताहिक कोणाचं आहे, तर बेहरामजी मलबारी यांचं आहे. यांची सेवा सदन नावाची संस्थेमध्ये स्थापनेमध्ये सहभाग होता. दयाराम गिडुमल होते, रमाबाई रानडे होत्या. रमाबाई रानडे तर हे सगळ्यांनी मिळून सेवा सदन नावाची संस्था स्थापन केली होती. सेवा सदनमध्ये जे काही स्त्रियांचा सांभाळ केला जायचा, स्त्रियांना शिक्षण दिलं जायचं आणि पुढे जाऊन भारताच्या पहिल्या नर्स ज्या आहे तर ते सेवा सदनच्या एक मुलगी बनल्या होत्या, एक महिला बनल्या होत्या. तर हे सेवा सदन नावाची संस्था खूप पॉप्युलर होती तेव्हाची. त्यामध्ये त्याच्या स्थापनेमध्ये बेहरामजी मलबारी, दयाराम गिडुमल, रमाबाई रानडे यांचा सहभाग होता स्थापनेमध्ये. त्यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया नावाचं त्यावेळेचं वृत्तपत्र होतं, त्यामध्ये बेहरामजी मलबारी यांनी लेखन केलं होतं. बालविवाहाला यांनी विरोध केला होता. आता बघा, कशाला विरोध आणि कशाला सपोर्ट हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. विधवा विवाह असेल तर त्याला यांनी सपोर्ट केला, विधवांचा विवाह असेल तर त्याला यांनी सपोर्ट केला बेहरामजी मलबारी यांनी, आणि बालविवाह जर होत असेल तर त्याला त्यांनी विरोध केला. तर हे दोन्ही कामं ॲट ए टाइम त्यांनी केले. बालविवाहाला विरोध, पुनर्विवाहाला सपोर्ट. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचे. जर कमी वयात लग्न होत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार, आणि जर पुनर्विवाह तुम्ही होऊन देत नसेल एखाद्या महिलेचा तर त्याला आम्ही काय करणार, तर सपोर्ट करणार. आता का बरं पुनर्विवाहाला यांनी सपोर्ट केला, तर मित्रांनो पहिले काय व्हायचं, समजा या मुलीचं लग्नाचं वय असायचं 10 आणि तिच्यासोबत लग्न करणारा व्यक्ती असायचा 40 वर्षाचा किंवा 50 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा. म्हणजे जो काही व्यक्ती असायचा त्याचं एज खूप जास्त असायचं आणि मुलींचं एज खूप कमी असायचं. मग त्यामुळं व्हायचं काय, तर एक तर बालवयात लग्न व्हायचं आणि तेव्हा पुरुषांचं वय जास्त असायचं, म्हणून ते व्यक्तींचं काय व्हायचं, पहिले त्या पुरुषांचं निधन होऊन जायचं आणि लवकरच मुली विधवा व्हायच्या. त्यामुळे यांनी विधवा विवाहाला प्रत्येक समाजसुधारकांनी सपोर्ट केलेला दिसतो. आणि ही जी बालविवाहाची प्रथा आहे तिला विरोध केलेला दिसतो. म्हणजे एका प्रॉपर एजमध्ये जर लग्न झालं तर पुढे जाऊन मुलींचं विधवा होण्याचं प्रमाण कमी होईल. यानंतर यांचा ग्रंथ फेमस आहे नीती विनोद आणि गुजरात आणि गुजरातीज नावाचे यांचे ग्रंथ आहे. नीती विनोद, गुजरात आणि गुजरातीज. तर बेहरामजी मलबारी यांच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला सफिशियंट आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातात त्या म्हणजे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचं मूळ आडनाव होतं डोंगरे. कर्नाटकमधील मंगळूर मध्ये यांचा जन्म झाला होता. यांनी जे काही यांचे वडील होते त्यांच्याकडून यांना ज्ञान जे आहे मिळालं होतं वेदांशी संबंधित. तर यांनी कलकत्ता येथे जाऊन आपल्या ज्ञानप्रसाराला सुरुवात केली आणि तिथेच लोकांनी त्यांना पंडिता आणि सरस्वती तर या पदव्या दिल्या. तर यांचं मूळ नाव होतं रमाबाई डोंगरे. पण कलकत्त्याला यांचं ज्ञान किती यांच्याकडे यांनी इम्प्रेस होऊन कलकत्त्याच्या जनतेने यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या दिल्या होत्या. यांनी जो स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला जो आर्य समाज होता त्याच्या ऐवजी यांनी आर्य महिला समाज जो आहे, ठीक आहे, त्याच्या ऐवजी नाही म्हणता येणार त्याला, त्याच्या जोडीने आर्य महिला समाजाची स्थापना यांनी 1882 मध्ये केली होती. तर महिलांसाठीचा आर्य समाज पंडिता रमाबाई यांचा होता. यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. हे कशावरून लक्षात ठेवायचं, तर त्यांचं पुस्तक आहे बायबलचे मराठी भाषांतर. यावरून तुम्हाला लक्षात राहील की ख्रिश्चन धर्माचा यांनी स्वीकार केला होता किंवा बायबलचं मराठी भाषांतर कोणाचं आहे, तर पंडिता रमाबाई यांचंच आहे. त्यांनी आपण जर बघितलं तर 1889 मध्ये शारदा सदन नावाची संस्था मुंबईमध्ये सुरू केली होती, ही स्थापन केली होती. ही शारदा सदन मध्ये महिलांची राहण्याची सोय होती. ज्या काही महिला निराधार होत्या, ज्यांना कोणाचा आधार नव्हता, त्यांची राहण्याची सोय शारदा सदन मध्ये केली जायची. आणि पुढे जाऊन केडगाव पुण्याजवळ आहे, तर या केडगाव इथे त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली. या मुक्ती सदन मध्ये स्त्रियांची राहण्याची सुद्धा सोय होती आणि स्त्रियांची शिक्षणाची सुद्धा सोय होती. तर अशा प्रकारच्या दोन संस्था, शारदा सदन मुंबईला, केडगाव पुण्याजवळ मुक्ती सदन मध्ये स्त्रियांची राहण्याची आणि शिक्षणाची सोय आणि शारदा सदन मध्ये फक्त राहण्याची सोय होती, हे लक्षात ठेवायचं. यानंतर यांचा ग्रंथ होते द हाय कास्ट हिंदू वुमन, स्त्री धर्मनीती आणि बायबलचं मराठी भाषांतर. यानंतर पुढे जाऊया. बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी आता आपण जाणून घेऊ. कोणाविषयी? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तर यांचा जन्म नाशिक मधील निफाड या ठिकाणी झाला.
हे न्यायाधीश होते म्हणून यांना न्यायमूर्ती म्हटलं जातं. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये यांचा सहभाग होता. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचा जो प्रार्थना समाज होता त्याच्या स्थापनेमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग होता. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये यांनी शिक्षक म्हणून काम केलं होतं, जे कॉलेज जगन्नाथ शंकर शेट यांनी स्थापन केलं होतं. सामाजिक परिषद म्हणजे काँग्रेस ही राजकीय प्रश्नांवर चर्चा करणारी एक संस्था होती. त्याचबरोबर काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर सामाजिक प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केली होती. त्यानंतर पुण्यामध्ये यांनी वसंत व्याख्यानमाला सुद्धा सुरू केली होती. तर असे अनेक उपक्रम यांनी सुरू केले होते. विधवा विवाहाचे समर्थन केले होते. अर्थशास्त्रावर खूप पकड होती. ठीक आहे. आणि त्याचबरोबर यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर असा ग्रंथ सुद्धा लिहिला होता. तर न्यायमूर्ती रानडे यांच्याविषयी सिलेक्टिव्ह गोष्टी लक्षात ठेवा. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक, प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये सहभाग, सामाजिक परिषद कोणाशी संबंधित तर महादेव गोविंद रानडे. त्यानंतर न्यायमूर्ती होते, त्याचबरोबर विधवा विवाहाचे समर्थक होते, अर्थशास्त्रावर पकड, द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक, आणि महत्वाचं म्हणजे ज्यावर प्रश्न येईल वसंत व्याख्यानमाला कोणाशी संबंधित आहे तर महादेव गोविंद रानडे यांच्याशी संबंधित आहे. यानंतर पुढील महत्वाचे समाजसुधारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर जे काम महात्मा फुले यांनी केलं, महात्मा फुले यांच्या नंतर जे काम शाहू महाराजांनी केलं, आणि शाहू महाराजांनंतर जे काम पुढे नेण्यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा होता तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. तर 1920 मध्ये एक माणगाव या ठिकाणी अस्पृश्यता परिषद भरली होती. या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी जे दलित चळवळीचं नेतृत्व होतं ते कोणाकडे दिलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिलं होतं. तर बघा, दलित चळवळीचं नेतृत्व महात्मा फुले यांच्याकडून शाहू महाराजांकडे आलं, शाहू महाराजांकडून ते नेतृत्व कोणाकडे आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास, त्यांचं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य अशा वेगवेगळ्या प्रकारे करणार आहोत. तर त्यांचं शैक्षणिक कार्य जे आहे ते आपण पुढे अभ्यासू, पण पहिले त्यांचं आपण जे काही सामाजिक कार्य आहे त्याचा अभ्यास करू. त्यांनी 1920 मध्ये बघा, कालावधी सुद्धा लक्षात ठेवा, मूक नायक नावाचं साप्ताहिक त्यांनी स्थापन केलं 1920 मध्ये. त्यानंतर 20 जुलै 1924 मध्ये बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा त्याचा संदेश होता. काय संदेश होता? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 1927 मध्ये चौदार तळे सत्याग्रह त्यांनी घडून आणला होता. 1927 मध्येच डिसेंबर महिन्यामध्ये मनुस्मृती या ग्रंथाचं त्यांनी दहन केलं होतं, आणि 1930 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह त्यांनी घडून आणला होता. तर अशा प्रकारे मूकनायक वृत्तपत्र 1920 मध्ये सुरू केलं. 1924 मध्ये बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. हिचं ब्रीदवाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यानंतर 1927 मध्ये चौदार तळे सत्याग्रह, 1927 डिसेंबर महिन्यामध्ये मनुस्मृती ग्रंथाचं दहन, आणि 1930 मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह यांनी घडून आणला होता. यांचं आता आपण शैक्षणिक कार्य बघूया मित्रांनो. तर शैक्षणिक कार्यामध्ये 1928 मध्ये यांनी डिप्रेस क्लास एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. यानंतर पुढे जाऊन 1945 मध्ये यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ही जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे या सोसायटीमुळं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला मिलिंद कॉलेजची स्थापना करण्यात आली, आणि मुंबईला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना करण्यात आली. तर कुठं कोणतं कॉलेज आहे? मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगरला आणि सिद्धार्थ कॉलेज मुंबईला आहे. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर यांचं राजकीय कार्य सुद्धा आपण अभ्यासू. 1936 मध्ये 15 ऑगस्ट 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाची यांनी स्थापना केली. त्यानंतर 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाची स्थापना यांनी केली होती, आणि पुढे जाऊन 1956 ला बौद्ध धर्माची दीक्षा यांनी घेतली. सर्व अनेक यांच्या समर्थकांसोबत यांनी बौद्ध धर्माची शिक्षा घेतली, आणि 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं समाजसुधारकांचं लेक्चर इथेच संपत आहे. समाजसुधारकांवर जर प्रश्न आले तर तुम्हाला या लेक्चरमधून येईल, तुम्हाला व्यवस्थित उत्तरं देता आली पाहिजे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि असंच लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत पाठवायला सुद्धा विसरू नका, म्हणजे शेअर करायला विसरू नका. आणि असेच जर व्हिडिओ बघायचे असेल तर अभ्यास मित्राचं चॅनल जे आहे ते फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कळवायचंय. आम्ही तुमची जी काही टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल, ज्या काही टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो टॉपिक बनवून तुमच्यापर्यंत आणू, प्रेझेंट करू, आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील, आणि मग तुम्हाला शेवटी आम्हाला फोन करायचा आहे की आम्हाला यश मिळालं आहे. धन्यवाद.